ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित विंदा करंदीकरांना मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स परिवारानं आयोजन केलं श्रेय तुझेच आहे ह्या कार्यक्रमाचं दादरच्या कोहिनूर सभागृहात. साथ होती अर्थात सह्याद्री वाहिनीची. सभागृह साहित्यप्रेमींनी ओसंडत होतं. विंदांच्या दमदार मोत्यांसारख्या काव्य शब्दांना सादर करायला सर्व कवी उत्सुक होते. ही संध्याकाळ उजळतच राहिली. श्रेय तुझेच आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. श्रेय तुझेच आहे. महाराष्ट्र टाइम्सचे डेप्युटी एडिटर प्रकाश अकोलकर यांनी या आनंद सोहळ्याची सुरुवात केली. आणि ते विंदांना मिळालं. ही अतिशय सुखद घटना होती आणि SMS च्या युगात ती दडून राहणं शक्य नव्हतं. बातमी कळल्यानंतर महाराष्ट्र टाइम्सच्या लोकांना ती थोडी 5-1 मिनिटं आधी कळणं स्वाभाविक आहे, पण ती कळल्यानंतरच्या अर्ध्या तासाच्या आत पहिला SMS आला. तो होता विंदा मातरम. हे विंदा मातरम ग्रॅमॅटिकली काय आहे आणि ते चुकीचं आहे का बरोबर आहे या फंदात मी पडत नाही, पण विंदा मातरम या 2 शब्दातून विंदांविषयीच्या सर्व भावना, मराठी माणसाच्या भावना एका कवीने व्यक्त केल्या होत्या. हा कवींचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र टाइम्स, मी आणि महाराष्ट्र टाइम्सचे अन्य लोक, कवी आणि इथे जमलेले सर्व रसिक वाचक यांच्यामध्ये फार काळ मध्ये उभे राहू इच्छित नाही. मी पहिल्यांदा पाचारण करतो आजचे आदरणीय कवी. पहिला सलाम त्यांना मंगेश पाडगावकर. शंकर वैद्य, नानो महानो, मलिका अमर शेख, अशोक बागवे, सूत्रधार अरुण म्हात्रे, सिसिलिया कारवालो, कवी सौमित्र, आणि नरेश पाटील. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक भारत कुमार राऊत यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केलं कविवर्य मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ कवी शंकर वैद्य आणि निसर्ग कवी ना.धो. महानोर यांचं. महाराष्ट्र टाइम्सचे व्हाईस प्रेसिडेंट रणजित काटे यांनी स्वागत केलं तरुण पिढीचे प्रतिनिधी मल्लिका अमरशे, अशोक बागवे आणि अरुण म्हात्रे यांचं. महाराष्ट्र टाइम्सचे डेप्युटी एडिटर संजीव साबळे यांनी स्वागत केलं सिसिलिया कारव्हालो, सौमित्र उर्फ किशोर कदम आणि कवी नलेश पाटील यांचं. रसिक साहित्यप्रेमी ज्या क्षणाची वाट पाहत होते तो हा क्षण विंदांना अभिवादन करण्याचा. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने महाराष्ट्र टाइम्सच्या या सर्व परिवाराचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, काही प्रसंग असे असतात आयुष्यामध्ये जे अपघाताने येतात. काही प्रसंग येण्यासाठी तुम्हाला कर्तृत्व दाखवायला लागतं आणि काही प्रसंग केवळ भाग्यामुळे तुमच्या आयुष्यात येतात. मला असं वाटतं की आजचा प्रसंग विंदांचा पहिला सन्मान करण्याचा मान आम्हाला मिळाला हे केवळ आम्ही आमचं भाग्य मानतो. जेव्हा त्यांना ज्ञानपीठ मिळालं, बरीच ज्ञानपीठाच्या आपण बातम्या दरवर्षी ऐकत असतो. दरवर्षी आम्ही आपले हात असे धरून बघत बसतो की आपल्यापैकी कोणाला तरी हे मिळेल. खूप वर्ष झाली आपल्यापैकी कोणाला मिळत नव्हतं. आणि जेव्हा हे विंदा करंदीकर हे नाव जेव्हा पहिल्यांदा कानावर आलं तेव्हा आम्हाला असं वाटलं
की ज्ञानपीठाने गौरव केलेला आहे. आणि असं हे एक ज्ञानपीठ आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फार वेळ येऊ इच्छित नाही आहे. मी मंगेश पाडगावकर त्यांच्याबरोबरचे कवी, त्यांच्याबरोबर कवितांचे कार्यक्रम करणारे कवी, त्यांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीने, महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने त्यांनी विंदांचा सत्कार करावा. सुमाताई करंदीकर यांचा सन्मान केला मल्लिका अमरशेख यांनी. या रसिकांच्या प्रेमानं मला गुदमरल्यासारखं होतं ॲक्च्युली. असं लोकांना वाटतं की हे जे ज्ञानपीठ मिळालं हे कवीला फार मोठं काहीतरी मिळालं. कवीला फार मोठं जे काय मिळतं ते म्हणजे रसिकांचं प्रेम. आणि रसिकांचं प्रेम मिळालं म्हणजे मग हे उपचार सगळे सुरू असतात. कमी जास्ती प्रमाणात कोणाला मिळतात, कोणाला मिळत नाही, त्याला महत्त्व नाही. कारण हे लक्षात घ्या की ज्यावेळी असा एखादा पुरस्कार दिला जातो ज्ञानपीठासारखा, त्यावेळी व्यक्तीच त्यांच्या डोळ्यासमोर नसते. हा माझा सत्कार आहे असं मी समजत नाही, मी निमित्त मात्र आहे. निमित्त मात्र जरूर आहे, पण निमित्त मात्र आहे. खरा हा मराठी भाषेचा सत्कार आहे. हा मराठी कवितेचा सत्कार आहे, कवी परंपरेचा सत्कार आहे आणि अप्रत्यक्षपणानं महाराष्ट्राचा सत्कार आहे. असं लक्षात ठेवूनच कधी एखादा तामिळी कवी, कधी एखादा कानडी कवी, कधी एखादा बंगाली कवी अशी निवड होते. आणि आम्हाला क्षणभर असा भ्रम होतो की हे आपलं कर्तृत्व आहे, पण वस्तुतः एकट्याच्या कर्तृत्वाचं हे फळ नसतं. आणि सगळ्यात लक्षात घ्या की हे ज्ञानपीठ मिळालं मला म्हणजे फार मोठं काय मिळालं असं मी मानत नाही. मला जे मिळालं ते अगोदरच मिळून गेलेलं आहे सगळ्यात मोठं, आणि ते म्हणजे रसिकांचं प्रेम. आणि तरुण पिढी जी पुढची कविता लिहित आहेत त्या तरुण पिढीच्या कवितेमधलं कवींचं प्रेम मिळणं ही एक फार मोठी गोष्ट मी मानतो. आता सगळेच ते कवी इथे आहेत असं नाही. आता उदाहरणार्थ दिलीप चित्रे आज मला इथे दिसत नाही आहे, पण असे नवीन पिढीत जे कवी मग नारायण सुर्वे असतील, दिलीप चित्रे असतील, अरुण कोल्हटकर आपले गेले, पण जी नवीन पिढीतले जे कवी आहेत त्यांचं प्रेम मिळणं आणि रसिकांचं प्रेम मिळणं ह्याच्या पलीकडे काही कवीला मिळण्यासारखं आयुष्यात काही नाही, हे सांगतो तुम्हाला. समजलं? आणि ते मला भरपूर मिळालं ह्याच्यातच मला फार मोठं समाधान आहे. आता हा एवढा समारंभ केला हा ज्यांच्या प्रेमामुळं, आणि प्रेमामुळं म्हणजे माझ्यावरच्याच प्रेमामुळं नव्हे, कवितेवरच्या प्रेमामुळं, मराठी काव्यावरच्या प्रेमामुळं हा झालेला आहे. त्यांचे मी राऊत आपले महाराष्ट्र टाइम्सचे संपादक राऊत, त्यांचा मी आभार मानतो. महाराष्ट्र टाइम्स ही एक संस्था आहे, त्या संस्थेचे आभार मानतो. आणि आपण सगळे इथे मंडळी जी आली आहात ते तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि त्याच्यातही जास्त म्हणजे खरं सांगतो, माझ्या या समारंभात माझं कौतुक करण्याकरता जी माझी तरुण कवी मंडळी आलेली आहेत, लक्षात आलं, यांचे मी खरे आभार मानतो. आणि याच्यापेक्षा काय, अहो इतकी मंडळी माझ्या प्रेमानं आली इथे आणि तुम्हाला कविता ऐकवत आहेत, ह्याच्यापेक्षा काय मिळायचं आहे?
आणि कवीला आयुष्यात काय मिळणार दुसरं, हे मिळालं आहे हे सगळ्यात मोठं मला पारितोषिक आहे. हे ते काय मिळालं आहे प्रेम इथे आत्ता दिसतं आहे हे, आणि तुमच्या मनात जे काय आहे ते. तेव्हा आपले ह्या सगळ्या कवींचे आणि ज्याने हा कार्यक्रम योजला त्या राऊत पती पत्नींचे मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो. आपला वेळ थोडा घेता. आपण कविता ऐकण्यासारख्या जमल्या आहात आणि माझे हे यातली बडबड ऐकण्यासाठी जमलेले नाहीत याची मला कल्पना आहे. तेव्हा थोड्या मी आपला माफी मागितली पाहिजे, कारण आपण कविता ऐकायला आलात, तुम्हाला मी हे गद्य ऐकवतोय, पण त्याच्याकरता थोडी मला माफी करा. हां, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार. कवींच्या वतीने मी थोडं काही बोलावं असं मला सुचवण्यात आलं. एखादी आठवण असेल तर तीही सांगावी, त्या अनुषंगाने मी इथे उभा आहे. कविवर्य विंदा यांचं कवींतर्फे मनपूर्वक अभिनंदन. त्यांच्या उपस्थितीत कविता वाचून दाखवण्याचा योग आलेला आहे ही आमच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे. त्यांना उत्तम आयुर आरोग्य लाभो अशी इच्छा व्यक्त करून मी थोडं पुढे बोलतो आहे. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स यांनी हा कार्यभाग उचलला, याबद्दल त्यांनाही आम्ही आमच्यातर्फे धन्यवाद देतो. ज्ञानपीठ अवॉर्ड मिळणं हा भारतीय स्तरावरील अत्युच्च सन्मान आहे, ही गोष्ट आपण विसरू शकत नाही. विंदा करंदीकरांनी फार विनयाने आपल्याला सांगितलेलं आहे, तरी पण हा एक फार मोठा असा सन्मान आहे आणि तो अखिल भारतीय लेखनाच्या संदर्भात दिलेला आहे, हे विसरून चालता येणार नाही. आत्ता विंदांनीच सांगितलं की हा मराठी भाषेचा गौरव आहे, महाराष्ट्राचा गौरव आहे, हे तर खरेच आहे. पण या आनंदात माझ्यातर्फे आणखीन एक छटा मिसळलेली असते आणि ती म्हणजे स्वयंवरामध्ये पण लावतात, मत्स्यवेध करायला लावतात. असं पण जिंकणारा कोणीतरी धनुर्धर आमच्यात आहे, याचाही माझ्या मनाला आनंद झाला आहे हे मी सांगतो. मित्र, हा सत्कार आपण का करतो? एक कृतज्ञतेची भावना याच्या पाठीमागे आहे. कवी आपल्याला काय देतो? आपण कोण आहोत त्याचं एक भान निर्माण करतो आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या भावविश्वाची मशागत त्याच्यामुळे होते. अनेक वस्तूंशी विषयांशी आपली नवी नाती जोडली जातात. कवीमुळे आपण विकसित होतो, विकास पावतो, म्हणून कवितेचा हा गौरव सर्वत्र केला जातो. आमच्या कवीच्या दृष्टीने पाहिलं तर विंदांच्या कवितेने काही नवे आदर्श निर्माण केलेले आहेत, काही नवीन वाटा चोखाळून ठेवलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. आणि विंदांच्या गद्यपद्य लेखनाने ही किमया महाराष्ट्रात घडली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. काही प्रसंग मोठे मजेशीर असतात, काही योगायोगसुद्धा तसेच असतात. विंदा करंदीकरांची कविता प्रथम मी ऐकली ते 1949 साली पुणे इथे भरलेल्या साहित्य संमेलनात. विंदा करंदीकर नाव पुकारलं गेलं, काहीतरी मंजूळ आवाजात ऐकायला मिळेल असं प्रथम वाटलं. परंतु खणखणीत आवाजामध्ये विंदांनी त्यांच्या कविता म्हटल्या. त्यांचा आवाज आजही किती खणखणीत आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी जी कविता म्हणली त्याच्यात भोंग्याचा उल्लेख होता आणि तो भोंगा कसा वाजतो हे त्यांनी दाखवलं होतं. त्यावेळेचा तो 50 वर्षापूर्वींचा आवाज आणि भोंग्याचा आवाज आपण एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करू शकता. कौरव पांडवांच्या युद्धाच्या प्रारंभी अनेक शंख वाजले, त्या शंखांनाही बाजूला सारील अशा तऱ्हेचा तो आवाज होता. आणि त्या आवाजाबरोबरच एका कवीचा उदय झाला हे आमच्या ध्यानात आलं. विंदा करंदीकरांची ती आठवण माझ्या मनात आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर, बापट, विंदा करंदीकर ह्या तिन्ही कवींचा उदय त्या संमेलनातून झाला. महाराष्ट्राला त्यांचा परिचय झाला. मी त्यावेळेला उपस्थित होतो. आजही पुन्हा टाळ्या वाजवायला मी इथं उपस्थित आहे, हे पाहून मलाच फार बरं वाटतं आहे. कविता वाचायला मीही तिथे होतो, पण माझ्या वेळी माईक बंद पडला, त्यामुळे माझं गाणं कोणाचं ऐकू गेलं नाही. याची एक कटू आठवण माझ्या मनात कायमची राहून गेलेली आहे, हेही मी आपल्या ठिकाणी सांगू शकतो.
विज्ञानच्या सगळ्या लेखनाचा आवाका फार मोठा आहे. फार विविध प्रकारचं लेखन त्यांनी केलं आहे आणि गेले 10-15 दिवस त्याचा सारखा उल्लेख होत असल्यामुळे त्यात आपल्या पाठही झालं असेल असं मला वाटतं. उत्तम तऱ्हेची कविता लिहिली, उत्तम तऱ्हेची समीक्षा लिहिली, फार छान अशी त्यांनी भाषांतरं केली, लहान मुलांसाठी कविता लिहिल्या, अनुवाद काही करून केले, नंतर उत्तम असे ललित निबंध लिहिले. परवा श्रीना पेंडसे बोलता बोलता म्हणले की फार छान मला आनंद वाटला. अहो म्हणले, हा जे काही लिहितो ते पुन्हा नष्टच होऊन करून टाकतो म्हणले. असे काही याने, ते मित्र आहेत तारेतुरेत बोलतात, असं काही याने लिहिलं की पुन्हा ललित निबंध हा फॉर्मच मराठीतून नाहीसा झाला. कारण प्रत्येकाला धास्ती वाटत राहिली की तसं आपल्याला लिहिता येणार नाही, नको ते लिहिणं. तर फार चांगल्या तऱ्हेने याचं श्रेय करंदीकरांना त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यांच्याही मनात कवी अरुण म्हात्रे यांनी या काव्यसंध्येचं सूत्रसंचालन केलं. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी जुन्या आठवणींना करंदीकरांची उजाळा आमची दिला. पहिली ओळख कशी झाली ते सांगण्यासारखं आहे की ज्यावेळी पहिला चहा त्याने आपल्या खर्चाने आम्हाला दिला. करंदीकर मला वाटतं रत्नागिरीहून रुईया कॉलेजमध्ये आले ना, हां रत्नागिरीहून, तर बेळगाव रुईया कॉलेजमध्ये ते इंग्रजीचे लेक्चरर म्हणून रुजू झाले. ते आम्हाला कळलं. 1953 सालची गोष्ट ही, मी साधना साप्ताहिकात काम करत होतो आणि वसंत बापटही तो लेक्चरर होता नॅशनल कॉलेजमध्ये, पण साधनेचं काम तो बघायचा आणि दररोज साधनेच्या ऑफिसमध्ये अर्थातच येत असे. तेव्हा त्याला कळलं आम्हाला की करंदीकर आलेले आहेत. तेव्हा आम्ही करंदीकरांना बापटाने आणि मी बसून पत्र पाठवलं एक रुईया कॉलेजच्या पत्त्यावर. ते असं होतं, बरेच करंदीकरचं तुझी माझी धाव आहे वगैरे, त्या की बरेच दिवस झाले तरी तुमची आमची भेट नाही, तुमचा मासा गावेल असे आमच्याजवळ नेट नाही. आणि हे पत्र त्याला गेल्याबरोबर त्याचा फोन आला की कॉलेजमध्ये या. आणि एक दिवशी मी आणि वसंत बापट रुईया कॉलेजमध्ये करंदीकरला भेटायला गेलो. ती बापट करंदीकर पाडगावकरांची पहिली भेट. विंदांच्या कवितांचा कार्यक्रम सुरू करण्याआधी दूरदर्शनच्या संग्रहातून विंदांनी सादर केलेली ही एक उत्कट कविता. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे कलावंताने. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी मर्दाने. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. श्रेय तुझेच आहे. मी अशोक बागवे सरांना विनंती करतो. बागवे सर ठाण्याच्या ज्ञानसंध्या या कॉलेजवर मराठीचं अध्यापन करतात. त्यांनी जी कविता निवडलेली आहे ती पुन्हा विंदांनी अनेकदा वाचलेली अशी खूप लोकप्रिय अशी कविता आहे. आपण स्वागत करूया कवी अशोक बागवे यांचं. तुकाराम आणि शेक्सपियर यांची जी भेट झाली आणि त्या भेटीमध्ये एकमेकांनी आपापल्या उरातलं जे काही सांगितलं अर्थ, त्याची ही कविता आहे.
तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे विल्या, तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे, एक ते राहिले, तू आजे पाहिले विटेवरी. तुका म्हणे, बाबा ते त्वा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल, त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया. शेक्सपियर म्हणे, तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे, ऐक घंटा ही मंदिरी, कजागिण घरी वाट पाही. दोघे निघोनिया गेले दोन दिशा, कवतिक आकाशा आवरेना. ही दुसरी जी कविता आहे, यंत्रावर, मानवतेवर, समाजावर, माणसावर प्रेम करणारे विंदा करंदीकर कधीकधी प्रेमकवितेमध्ये हळवेसुद्धा होतात. त्यांची एक शपथ नावाची कविता आहे, ती मी म्हणून दाखवतो. शपथ तुला जवसाची, गोड छुप्या नवसाची, शपथ तुला तुळशीची, भरणाऱ्या कळशीची, शपथ चंद्र ज्योतीची अन काळ्या पोतीची. शपथ सीता चौरीची, गौरीची, शपथ तुला तिळयाची, रोज नव्या विलयांची, दीर्घ दीर्घ वलयांची. शपथ तुला स्वातीची, समयीतील वातीची, शपथ तुला मोहराची, शपथ तुला मुरलीची, खोल खोल श्वासांची, विजनातील वासांची. शपथ तुला अंगाची, अंगातील संगाची, शपथ तुला रेतीची भिजलेल्या, शपथ तुला मेहंदीची हिरमुसल्या. शपथ नजरबंदीची, शपथ नजरबंदीची, त्या पहिल्या धुंदीची, शपथ तुला तहानेची, शपथ तुला तृप्तीची, शपथ तुला, शपथ तुला, शपथ तुला सरतीची भरतीची. किशोर कदम या नावाला अभिनेता म्हणून आपल्याला परिचयाचे असलेले आणि सौमित्र या नावाने अनेक गाणी ज्यांची लोकप्रिय आहेत, असं माझा कविमित्र सौमित्र. विंदा जी समोर असताना आम्हाला त्यांच्या कविता त्यांच्यासमोर वाचण्याची संधी मिळते आहे. मी जी पहिली कविता वाचणार आहे तिचं शीर्षक आहे झपताल. ओचे बांधून पहाट उठते, ओचे बांधून पहाट उठते, तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाण्यामधून दोन डोळे उमलू लागतात, कुरकुरणाऱ्या पाण्यामधून दोन डोळे उमलू लागतात आणि मग येवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस, उभे नेसून वावरत असतेस, तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेली वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो.
आणि उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेली वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस, तरी पण चिवकाऊच्या मम मधला एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंब रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नसती असतेस. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नसती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजून समजलेली नाही. त्यांची दुसरी कविता, मानवाचे अंती एक गोत्र. मिसिसिपीमध्ये मिसळू दे गंगा, राईनमध्ये नंगा करो स्नान. सिंधूसाठी झुरो ॲमेझॉन थोर, कांगो बंडखोर टेम्ससाठी. नाईलच्या काठी रॉकी करो संध्या, संस्कृतीयन वंध्या नष्ट हो. वोल्गाचे ते पाणी वाहू दे गंगेत, लाभो निग्रो रेत पांढरीला. माझा हिमाचल धरो अंतरपट, लग्नासाठी भट वेददृष्टा. रक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंती एक गोत्र. 56 भाषांचा केलासे गौरव, तोची ज्ञान देवो जन्मा येवो. जागृतांनो फेका प्राणांच्या अक्षता, ऐसा योग आता पुन्हा नाही. यानंतरची कविता सिसिलिया कार्वालो ही आजच्या घडीच्या आघाडीची कवयित्री तुमच्यापुढे सादर करीत आहे. कविता तर तिने लिहिल्याच आहेत, पण सिसिलिया तिच्या ललित निबंधांसाठी फार लोकप्रिय आहे. एक कविता आहे, थोडी सुखी थोडी कष्टी. फारा दिवसांनी आली माघारीणं माहेर आला. स्टेशनात भेटल आणि ओळखीचा टांगेवाला. ओळखीचा वाटला तो कोण कोठचा ही भ्रांत. हसला तो ओळखीने आणि चढली ती आता. नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे. भरधाव सुटे घोडा आणि चाबूक कडाडे. ओळखीचे आलेवाडे आली गेली शाळा. आली गेली शाळा. अगं बाई तोच हा का, तिला चंदू आठवला. आठवले सारे आठवले त्याचे डोळे आणि तिच्या काळजात काही थरारून गेले. फारा दिवसांनी आली माघारीणं माहेर आला. गल्लीतल्या घरापुढे त्याने
टांगा थांबविला. नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे, नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी. माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी, थोडी सुखी थोडी कष्टी. पुढची एक कविता आहे. मुक्तीमधले मोल हरवले. मुक्तीमधले मोल हरवले, जेव्हा केलीस गोकुळातली पहिली चोरी. मुक्तीमधले मोल हरवले, जेव्हा केलीस गोकुळातली पहिली चोरी. मिसळलास तू काजळ काळा आणि गडुळले मी हिमगोरी. मिसळलास तू काजळ काळा आणि गडुळले मी हिमगोरी. तुझ्या कृपेचे कृपाण प्याले, तुझ्या कृपेचे कृपाण प्याले. कमळ होऊनी मधुर डंखसे, अन भिजलेल्या पदरामधुनी गंध सांडला तमपुष्पाचा तुझ्या अधाशी उग्र नखांवर. तेव्हापासून साठवते मी आठवणीच्या परडीमध्ये. तेव्हापासून साठवते मी आठवणीच्या परडीमध्ये. भरदार तुझ्या छातीवरले कुरळे पौरुष, दंडामधली दणकट आशा भुवईच्या त्या दटावणीसह. मुक्तीमधले मोल हरवले, मुक्तीमधले मोल हरवले यमुना तीरी. मुक्तीमधले मोल हरवले यमुना तीरी. शब्द हरवले बसले मोनी. तेव्हापासून साठवते मी आठवणीतच गोकुळातले दही दूध लोणी. आठवते मी गोकुळातले दही दूध लोणी, दही दूध लोणी. विंदाने जशा ह्या अशा पद्धतीच्या कविता केल्या तशा सुंदर बालकविता सुद्धा केलेल्या आहेत. राणीचा बाग, सच्याचे कान, एकदा काय झाले, परी ग परी, एटू लोकांचा देश, सर्कसवाला, टॉप, 7 एके 7, बागुलबोवा, पिशी मावशी आणि तिची भुतावळ आणि अडंतण अशी अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. आणि बालकवितेची भाषा अशी की फक्त मुलांनीच नाही तर मोठ्या माणसांनी सुद्धा त्याचा आनंद घ्यावा अशा कविता. इतकी वर्ष पर्या सगळ्या आकाशातून फिरतात हे फक्त आपल्याला माहीत होतं. त्याचं कारण विंदाने सांगितलेलं आहे त्याच्या एका कवितेत. ते असं म्हणतात की परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. दगड म्हणाला इथे पहा, परीला दिसल्या जखमा 10. दगड म्हणाला इथे पहा, परीला दिसल्या जखमा 10. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या. यानंतर नरेश पाटील हा या घडीचा लोकप्रिय निसर्ग कवी तुमच्यासमोर येतो आहे. फुलात जिथं फुलता येतं आणि पाखरात जिथं नाचता येतं, ते झाडच माझं पुस्तक आहे, ज्याचं पानन वाचता येतं असं सांगणारा नरेश पाटील त्यांच्या 2 बालकविता वाचून दाखवतो आहे. राणीची बाग टीपीची आणि माझी अत्यंत आवडती कविता मी आपल्यासमोर सादर करतो. स्वप्नात पाहिली राणीची बाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसला नाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसला नाग. हरणांच्या बरोबर खेळत पत्ते, बसले होते 2 चित्ते. हरणांच्या बरोबर खेळत पत्ते, बसले होते 2 चित्ते. माकड होते सांगित पुराण, उंट होता वाचित पुराण. माकड होता सांगित पुराण, उंट होता वाचित पुराण. सिंह होता व्याख्यान देत, सिंह होता व्याख्यान देत. गाढव होते उतरून घेत, उतरून घेत, उतरून घेत. सिंह होता व्याख्यान देत, गाढव होते उतरून घेत, उतरून घेत. जिराफ होता गात छान, जिराफ होता गात छान.
माने इतकीच लांब तान. जिराफ होता गात छान, माने इतकीच लांब तान. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार, त्याच्या दुधात पाणी फार. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहताच म्हणाले सारे, मला पाहताच म्हणाले सारे, एक पिंजरा याला द्या रे. मला पाहताच म्हणाले सारे, एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग. हत्तीच्या पाठीवर बसला नाग. आणि दुसरी कुंभकर्ण ही कविता आहे, ही फार सुंदर आहे. ती अशी आहे. कुंभकर्णाला झोप आली, कुंभकर्णाला झोप आली, कुंभकर्णाला झोप आली. कुंभकर्णाला झोप आली, कुंभकर्णाला झोप आली, कुंभकर्णाला झोप आली. डोंगर घेतला नुशा खाली, डोंगर घेतला नुशा खाली, डोंगर घेतला नुशा खाली. वादळाने त्याला घातला वारा, वादळाने त्याला घातला वारा, तरी घामाच्या सुटल्या धारा. वादळाने त्याला घातला वारा, तरी घामाच्या सुटल्या धारा. त्यातून निघाले नदी नाले, त्यातून निघाले नदी नाले. किती लोक बुडून मेले, किती लोक बुडून मेले. रावणाने डागली नाकात तोफ, तेव्हा उडाली त्याची झोप, तेव्हा उडाली त्याची झोप. रावणाने डागली नाकात तोफ. कुंभकर्ण म्हणाला, कुंभकर्ण म्हणाला बहार झाली, कुंभकर्ण म्हणाला बहार झाली. स्वप्नात पुन्हा झोपच आली, स्वप्नात पुन्हा झोपच आली. कुंभकर्णाला झोप आली, कुंभकर्णाला झोप आली. ही काव्यसंध्या अशी बहारदार फुलत राहिली विंदांच्या काव्यरत्नांनी. रसिक जपत राहिले हे सुवर्णक्षण कानात प्राण आणून. साक्षात विंदांनी सादर केलेली ही एक कविता. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, पुढच्या वर्षी येशील का? गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, 21 मोदक खाशील का? गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, उंदरावरती बसशील का? गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, सोंडे खाली हसशील का? गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, धोंद वाढले किती पहा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, जोर बैठका काढ दहा.